मंडळी, भाऊबंदकीचं मॅटर असलं की चर्चा काय असते की जादाचं नसलं तरी चालेल, पण जे आपल्या हक्काचं आहे ते तरी आपल्याला मिळायला हवं। आता ह्या हक्काचं मिळवण्यासाठीच एकनाथ शिंदेंची धावपळ सुरू आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीमध्ये जागा वाटपांवरून चर्चा सुरू असतानाच भाजपनं आपल्या हक्काच्या जागांची घोषणा करून टाकली आहे। महाराष्ट्रात ज्या जागांची घोषणा केली आहे त्या जागा ना शिंदेंच्या वाट्याला होत्या ना अजित पवारांच्या वाट्याला, त्यामुळे त्यावर जास्त काही चर्चा झाली नाही ना भांडण झालं। आता प्रकरण तेव्हा तापेल जेव्हा महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी भाजप जाहीर करेल। त्यावेळेस नेमका काय होईल, कोणत्या जागांवरती भाजप दावा करेल, एकनाथ शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणत्या जागा मिळतील, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओची सुरुवात नक्कीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या खासदारापासून करू, जेणेकरून विषय समजायला सोपा जाईल। कल्याणचे खासदार आहेत श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आहेत राहुल शेवाळे, हिंगोलीचे खासदार आहेत हेमंत पाटील, बुलढाण्याचे खासदार आहेत प्रतापराव जाधव, रामटेकचे खासदार आहेत कृपाल तुमाने, यवतमाळ वाशिमचे खासदार आहेत भावना गवळी, मावळचे खासदार आहेत श्रीरंग बारणे, कोल्हापूरचे खासदार आहेत संजय मंडलिक, हातकणंगलेचे खासदार आहेत धैर्यशील माने, शिर्डीचे खासदार आहेत सदाशिव लोखंडे, नाशिकचे खासदार आहेत हेमंत गोडसे, पालघरचे खासदार आहेत राजेंद्र गावित, वायव्य मुंबईचे खासदार आहेत गजानन कीर्तीकर। याच्यातल्या शिंदे गटाकडे किती जागा राहणार, अजून किती जागा मिळणार, हे गणित आपण व्हिडिओच्या पुढे समजून घेऊच, पण त्याआधी भाजपनं जाहीर केलेल्या 20 जागांवरती एक धावती नजर टाकू। नंदुरबारमधून हिना गावित, धुळेमधून सुभाष भामरे, जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, अकोल्यामधून अनुप धोत्रे, वर्ध्यामधून रामदास तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर, जालन्यामधून रावसाहेब दानवे, दिंडोरीमधून भारती पवार, भिवंडीमधून कपिल पाटील, मुंबई उत्तरमधून पियुष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा, पुणेमधून मुरलीधर मोहोळ, अहमदनगरमधून सुजय विखे, बीडमधून पंकजा मुंडे, लातूरमधून सुधाकर शृंगारे, म्हाडामधून रणजितसिंह निंबाळकर, सांगलीमधून संजय काका पाटील यांची नावं फायनल झाल्यात। आता विषय निघाला म्हणून महाराष्ट्रातून भाजप अजून किती जागा आपल्याकडे घेऊ शकतं यावर धावती नजर टाकू। साताऱ्याची जागा भाजपनं आपल्याकडे घेतली आहे। उदयनराजे भोसले यांना राज्यसभेचा राजीनामा देऊन लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाईल। जर भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले असतील तर मवियाकडून शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील पुन्हा मैदानात असतील, हे ठरल्यात जमाय। सोलापुरात सध्याचे खासदार भाजपचे सिद्धेश्वर स्वामी आहेत, पण त्यांचं रिपोर्ट कार्ड खराब असल्यामुळे तिथे भाजपकडून राम सातपुते किंवा अमर साबळेंना मैदानात उतरवलं जाईल। अशी चर्चा आहे की काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना आपल्याकडे घेऊन भाजप त्यांना उमेदवारी देईल। मात्र सध्याच्या वातावरणावरून तरी प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार नाहीत असंच दिसतंय, कारण इकडे महाविकास आघाडीनेही शिंदेंचं तिकीट सोलापूरसाठी कन्फर्म केले। त्यामुळे भाजपला राम सातपुते किंवा अमर साबळेंशिवाय पर्याय नाही। पुढचा विषय उत्तर मध्य मुंबईचा आहे। पुन्हा महाजन या इथल्या 2 टर्मच्या खासदार आहेत, पण यंदा महाजनांना तिकीट न देता आशिष शेलारांना किंवा अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते। त्यात अमित शहांच्या जवळचे असणाऱ्या आशिष शेलारांची शक्यताच जास्त आहे। भंडारा गोंदियाचे सध्याचे खासदार आहेत सुनील मेंढे। भाजपच्या नजरेत मेंढेंना तोडीस तोड देणारा उमेदवार सध्या तरी नाही। माजी आमदार, माजी मंत्री आणि ओबीसी नेते परिणय फुके यांचं नाव चर्चेत आहे, पण त्यांना किती प्रमाणात संधी मिळेल हे सांगणं सध्या कठीण आहे। अशी चर्चा आहे की महाविकास आघाडीकडून भंडारा गोंदियामध्ये नाना पटोले मैदानात उतरू शकतात, कारण 2014 मध्ये पटोलेंनी इथून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती। भाजपच्या यादीत तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे गडचिरोलीचा। इथं सध्याचे खासदार आहेत भाजपचे अशोक नेते। 2014 आणि 2019 असं सलग 2 वेळा ते जिंकून आलेत, त्यामुळे पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळू शकते। पण चर्चा ही अशी आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले धर्मराव बाबा आत्रामांचं नावही चर्चेत आहे। पण अशोक नेत्यांच्या स्वतःच्या असलेल्या कॅडरला नाराज करण्याची रिस्क भाजप घेईल का, असाही सवाल चर्चेअंती समोर येतोय। औरंगाबादचे सध्याचे खासदार आहेत इम्तियाज जलील। इथे शिंदे गटाने दावा केला होता, मात्र आधीपासूनच भाजपने इथं तयारी केली असल्यामुळे शिंदे गटाला इथून माघार घ्यावी लागेल। भाजपकडून इथं 2 नावं समोर येतात, ती म्हणजे एक अतुल सावे आणि दुसरं म्हणजे भागवत कराड यांचं। औरंगाबाद लोकसभेत महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरेंचं नाव फायनल झाल्याचं म्हटलं जातंय। मी इथं औरंगाबादचा उल्लेख अशासाठी केला कारण छत्रपती संभाजीनगर नामांतर झालं असलं तरी इलेक्शन कमिशनच्या गॅजेटमध्ये औरंगाबाद हेच नाव आहे, त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीत रेकॉर्डवर औरंगाबाद असंच नाव असणार आहे। असाच नामांतराचा मुद्दा आहे उस्मानाबाद बद्दल। या जिल्ह्याचं नाव जरी धाराशिव झालं असलं तरी इलेक्शन कमिशनच्या गॅजेटमध्ये उस्मानाबाद हेच नाव असणार आहे। आता उस्मानाबादचे सध्याचे खासदार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर। इथे महाविकास आघाडीकडून पुन्हा ओमराजेंना उमेदवारी घोषित झाली आहे, तर त्यांच्या विरोधात भाजप मैदानात उतरणार आहे। मग भाजपकडून बसवराज पाटील किंवा डॉक्टर प्रवीणसिंह परदेशींना संधी मिळू शकते। दक्षिण मुंबई जिथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत, या जागेवर पुन्हा ठाकरेंचे शिलेदार अरविंद
सावंत मवियाकडून मैदानात उतरू शकतील, तर विरोधात भाजपचा उमेदवार इथं मैदानात असेल. मग ते उद्योजक आणि मंत्री मंगलप्रभात लोढा असतील किंवा मराठी चेहरा असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील. या दोघांची तुलना केली तर राहुल नार्वेकरांचं नाव अग्रेसर आहे. याच मतदारसंघातून अजून एक अटकळ बांधली जाते, ती म्हणजे मनसेने महायुतीला पाठिंबा दिला तर भाजप ही जागा मनसेच्या बाळा नांदगावकरांसाठी सोडू शकते. आता त्यांची युती होईल की नाही हे काही दिवसातच स्पष्ट होईल. भाजपच्या टार्गेटवर अजून एक मतदारसंघ आहे, तो म्हणजे शिंदे गटातील गजानन कीर्तिकरांचा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ. इथे ठाकरे गटाकडून गजानन कीर्तिकरांचा मुलगा अमोल कीर्तिकरांचं नाव फायनल झाले. यामुळे दगाफटकाचा अंदाज घेऊन ही जागा भाजपने आपल्याकडे घेतली आहे आणि भाजप या जागेवर अमित साटम यांना मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. या मतदारसंघाच्या बदल्यात भाजप शिंदेना ठाणे लोकसभा मतदारसंघ देणार असल्याचं म्हटलं जाते. भाजपच्या यादीतला हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. ठाकरेंकडून इथे विनायक राऊतांचं नाव फायनल झाले, तर भाजपकडून नारायण राणेंना तयारी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नारायण राणेंनी महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना राष्ट्रवादींच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या यादीत साताऱ्यातून उदयनराजे भोसले, सोलापुरातून राम सातपुते किंवा अमर साबळे, उत्तर मध्य मुंबईतून आशिष शेलार किंवा अभिनेत्री माधुरी दीक्षित, भंडारा गोंदियातून सुनील मेंढे किंवा परिणय फुके, गडचिरोलीतून अशोक नेते किंवा धर्मराव बाबा आतराम, औरंगाबादमधून अतुल सावे किंवा भागवत कराड, उस्मानाबाद येथून बसवराज पाटील किंवा डॉक्टर प्रवीण सिंह परदेशी, दक्षिण मुंबईतून मंगलप्रभात लोढा किंवा राहुल नार्वेकर किंवा बाळा नांदगावकर, उत्तर पश्चिम मुंबईतून अमित साटम, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे. या दुसऱ्या यादीमुळे एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांचं एक टेन्शन कमी झालंय, ते म्हणजे स्वतःचे किती मतदारसंघ सेफ असतील याचं उत्तर त्यांना मिळाले. आता ते मतदारसंघ कोणते आणि उमेदवार कोण असतील, तर नाशिकमधून हेमंत गोडसे पुन्हा मैदानात उतरतील. शांतिगिरी महाराजांचं नाव चर्चेत असलं तरी त्यांची शक्यता आता फार कमी झाली आहे. पालघरमधून पुन्हा राजेंद्र गावित, तसं पाहिलं तर हे भाजपचेच नेते, पण शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली होती, त्यामुळे पुन्हा ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवतील. कल्याणमधून श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे यांची घोषणा खुद्द एकनाथ शिंदे यांनी केली होती. हिंगोलीतून हेमंत पाटील, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, रामटेकमधून कृपाल तुमाने, यवतमाळ वाशिममधून भावना गवळी, मावळमधून श्रीरंग बारणे, शिर्डीतून सदाशिव लोखंडे या व्यतिरिक्त शिंदेना ठाणे लोकसभा मतदारसंघ देण्यात येणार असल्याचं म्हटलं जाते. आता विषय उरतो तो हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा. कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. यामुळे महाराजांच्या विरोधात संजय मंडलिकांना उतरवून महायुतीचं गणित बिघडू शकतं. त्यामुळे राजे विरुद्ध राजे असा सामना करण्याच्या नादात भाजप आहे. त्यामुळेच समरजित घाटगेंना भाजपकडून संधी दिली जाऊ शकते आणि धनंजय महाडिकांनी उभे केलेली पॉवर घाटगेंना सपोर्ट करेल असं गणित सध्या तरी आखण्यात आले. आता विषय हातकणंगलेचा. इथे धैर्यशील मानेंच्या विरोधात असलेली लाट, समोर उभा असलेला राजू शेट्टींसारखा तगडा उमेदवार, राजू शेट्टींना ठाकरेंचा मिळालेला पाठिंबा, यामुळे मानेंना ही निवडणूक जड जाऊ शकते. म्हणून मानेंना बाजूला करून या मतदारसंघावर भाजप ताबा मिळवेल आणि विनय कोरे किंवा सदाभाऊ खोतांना मैदानात उतरवेल असाच प्लॅन ठरलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे सहजासहजी भाजपला देतील का, या प्रश्नाचं उत्तर लवकरच आपल्याला मिळेल. या स्टोरीमधून तुम्हाला एक गोष्ट आतापर्यंत कळली असेल की येणाऱ्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणताही वाद न करता बारामती, शिरूर, रायगड आणि परभणी या जागा देऊ केल्यात. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, रायगडमध्ये सुनील तटकरे, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील आणि परभणीमध्ये राजेश विटेकर हे उमेदवार असतील. महायुतीचं हे सगळं गणित समजून घेतल्यानंतर प्रश्न असा आहे की किती जागांवर महायुतीचे उमेदवार मैदान मारतील आणि तुमच्या मतदारसंघातला कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.